सर्वांना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला वाती ज्या आपण वाती लावतो देवांपुढे, त्या वाती लावल्याने आपल्याला काय फरक जाणवतो ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता अधिक महिना चालू आहे. अधिक महिन्यामध्ये 33 वातींचं दान केलं जातं. असं सुद्धा 33 वातींचं दान आपण अधिक महिन्यामध्ये करतो, पण असं सुद्धा आपण दीपदान करत असतो. आपण अमावस्येच्या दिवशी दीपदान करतो किंवा प्रदोष असतो, तुळशीला दिवा लावला जातो. त्या ठिकाणी दिवा लावण्याचं कारण आणि दिव्याची वात किती घ्यायची ह्या सांगणार आहे. त्याचे काय फायदे आहे ते तुम्हाला आता सांगते. बघा, पती पत्नीमध्ये नेहमी प्रेम राहावं, कधीच आपल्या घरामध्ये कलश भांडण होऊ नये, कधीच आपल्या घरामध्ये कटकट वादविवाद होऊ नये, तर त्यांनी काय करायचं आहे. बघा, एका पंक्तीमध्ये 2 वाती घ्यायच्या. त्या 2 वाती, एक वात पश्चिमेकडे आणि एक वात पश्चिमेकडे करायची आणि एक वात पूर्वेकडे करायची. अशा एक पंक्तीमध्ये 2 वाती घ्यायची आहे. एक पूर्वेकडे येईल आणि एक पश्चिमेकडे येईल. अशा पद्धतीने आपल्याला वात लावायची आहे. असं केल्याने तुमच्या घरामध्ये कधीच कलह होणार नाही, भांडण होणार नाही. आता दुसरा उपाय तुम्हाला सांग. आता जो दुसरा उपाय आहे तो म्हणजे आपल्या घरामध्ये संतान प्राप्ती, मुलाची प्राप्ती व्हावी, संतान सुख प्राप्त व्हावं. घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही, लक्ष्मी पुरत नाही, पैसा येत नाही, पैशाला पैसा लागत नाही, म्हणून हा उपाय आहे जो वातींचा उपाय आहे. हा उपाय सुद्धा शिवमहापुराण कथेमधलाच सांगितले तुम्हाला. आता बघा, जी आपण पंक्ती घेतो त्यामध्ये 3 वाती ठेवायच्या. एक पूर्वेकडे जाईल अशी, एक पूर्वेकडे, एक पश्चिमेकडे आणि एक उत्तरेकडे. 3 मुखी दिवा लावायचा आहे. तो दिवा लावताना 3 वाती एकाच पंक्तीमध्ये ठेवायच्या. दिवा लावायचा. असं केल्याने तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील, पैसा पुरेल, पैशाची आवक वाढेल, संतान प्राप्ती होईल. आता तिसरा उपाय सांगते. तिसरा म्हणजे चौमुखी दिवा. बघा, नेहमी अमावस्या आली, पौर्णिमा आली की आपण चौमुखी दिवा लावायला लावतो. त्याचे चौमुखी दिवा लावण्याचं कारण म्हणजे आज तुम्हाला सांगणार आहे. हा सुद्धा अतिशय प्रभावशाली असा उपाय आहे. चौमुखी दिवा म्हणजे एका पंक्तीमध्ये 4 वाती लावायच्या. 4 वातींचं तोंड म्हणजे 2 वाती लावायच्या. 4 दिशेकडे जाईल, उत्तर, पश्चिम, दक्षिण, उत्तर, अशा 4ही दिशेला ज्या वाती जातील तशा वाती ठेवायच्या. लांब वात ठेवल्यानंतर असं केल्याने म्हणजे हा दिवा जर आपण आपल्या घरामध्ये, आपल्या देवाजवळ आपण बाहेर लावला तर आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, धनसंपदा वाढते. पैशाची कमतरता कधीच राहत नाही. पैसे कोणाकडून घ्यायची गरज सुद्धा पडत नाही. पैसा येत जातो आणि पैसा स्थिर राहायला लागतो. आता तुम्हाला पंचमुखी दिवा कसा लावावा त्याबद्दल सांगते. पंचमुखी दिवा लावण्याचं सुद्धा अनंत पुण्य आहे. हा दिवा लावण्यास सुद्धा दिवा, पंचमुखी दिवा म्हणजे एक वात घ्यायची, एक पंक्ती घ्यायची आणि त्याच्यामध्ये 5 वाती ठेवायच्या लांब. त्या 5 वाती ठेवून आपण आपल्या देवघरामध्ये 1 महिन्यापर्यंत करायचं. हा उपाय तुम्ही करून बघा. तुमच्या घरामध्ये अष्टलक्ष्मी नांदेल, सुख, समृद्धी, धन संपदा वाढेल, लक्ष्मी स्थिर व्हायला लागेल, पैशाची आवक वाढेल, घरामध्ये कशाचीच कमतरता राहणार नाही. म्हणून पंचमुखी दिवा लावताना 4 दिशेकडे म्हणजे उत्तर, पश्चिम, दक्षिण, उत्तर